दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिपळे येथे मुलांनी आईचा अन्नपूर्णा नंदेप्पा घंटे यांचा अनोख्या पद्धतीने अमृत महोत्सव 75व्या वाढदिवस साजरा केला। विविध धार्मिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास हरिपाठ, सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास आचेगावचे हबप महादेव घुंगरगावकर यांचे प्रवचन झाले। त्यानंतर महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले। हालचिंचोळी येथे बेळणसिद्ध महाराज, आचेगाव शावरसिद्ध महाराज, औज आरवाडीचे रेवणसिद्ध महाराज यांच्या दिंड्याचे आगमन झाले। त्यानंतर हिपळे येथील जय हनुमान भजनी मंडळ, हालचिंचोळी माऊली हरिभजन मंडळ, तिल्लेहाळचे हनुमान भजनी मंडळ, कन्नड मराठी भजनाचे कार्यक्रम संपन्न झाला। वरील सर्व मंडळांकडून मातोश्री अन्नपूर्णा नंदेप्पा घंटे यांची पदपूजा करून आरती करण्यात आली। मुलगा महांतेश घंटे यांनी भजन, कीर्तन, प्रवचन आणि अंबाबाईची गाणी म्हणून प्राप्त केलेले 1 लाख रुपयांची रोख रक्कम हिपळे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधण्यासाठी मातोश्रीच्या नावाने गावकऱ्यांच्या स्वाधीन केलं। यावेळी हिपळेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, हिपळे। रामकृष्णारी दक्षिण सोलापूर तालुक्यामधील हिपळे गावामध्ये आपल्या आईचं या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळं अमृत महोत्सवाचा कार्यक्रम माझ्या आईचं करावं असं मला वाटलं आणि म्हणून या ठिकाणी आजूबाजूगावचे सर्व हरिभक्त पारायण संत मंडळींना बोलून या ठिकाणी आईला आशीर्वाद मिळावा पांडुरंग परमात्म्याचं म्हणून संतांचं आगमन झालं। दिंड्या आले होते, तिल्याळ, आलेगाव, हिपळे, हालचिंचोळी अशा प्रकारे पंचक्रोशीमधील सर्व भजनी मंडळसुद्धा उपस्थित राहून आपल्या आईला आशीर्वाद मिळावा, अशीच आपल्या आईचं 100 वर्ष पूर्ण व्हावं हे भगवंताच्या चरणी मी अर्पण केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची या संतांच्या अभंगाप्रमाणे मला माझ्या आईची सेवा अशीच जन्मोजन्मी घडावी अशी त्या भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि अशी सेवा सर्व या जगामधील सर्व माता पित्याची सेवा करण्याची सर्वांना संधी मिळावी। आणि विशेष सांगायचं म्हणजे आपल्या आईच्या अमृत महोत्सवा कार्यक्रमानिमित्त आजपर्यंत जे भजनाचे मानधन आलेले होते, कीर्तन, भजन, भारूड, प्रवचन करून ते सर्व आईच्या नावे हिपळे गावामध्ये 51 फुटाचं शिखराचं काम बाळासाहेब चव्हाण मालकांनी घेतलेलं आहे, स्वतः खर्च करणार आहेत आणि उत्तरोत्तर गावामधील सर्व ग्रामस्थांनी सुद्धा भरपूर देणगी देत आहेत। गावामध्ये सत्य व्हावं, प्रवचन, कीर्तन व्हावं आणि सर्व या गावामध्ये लोकांची उत्तरोत्तर या ठिकाणी प्रगती व्हावं आणि संतांचे विचार हे प्रत्येक गावामध्ये घरामध्ये पोच करण्याचं काम जशी संतांनी केलेली आहे तशी आपल्या गावामध्ये सेवा करण्याची संधी मला मिळालेली आहे। आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवरून सर्व संत मंडळी आणि विशेष सांगायचं म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, हालचिंचोळीचे बेळणसिद्ध महाराज, औज गावचे रेवणसिद्ध महाराज व आचेगावचे श्रीसिद्ध महाराज अशा प्रकारे सर्व संत मंडळींचं आगमन झालं आणि आपल्या आईला आशीर्वादसुद्धा मिळाला। म्हणून अशी सेवा करण्याची संधी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केले या अभंगाप्रमाणे मला सुद्धा जन्मोजन्मी ही आई मिळावी आणि अशी सेवा करण्याची संधी मला मिळावी म्हणून या ठिकाणी मी 2 शब्द सांगत आहे। कारण सगळ्या जगाला माहिती आहे की पुंडलिकाने आईवडिलाची सेवा केल्यामुळं भगवान कर्नाटकचा असला तरीसुद्धा या पंढरपूरला त्याचं एकमेव कारण आहे की पुंडलिकाने आईवडिलाची सेवा केली। तसं तुम्ही ज्यावेळी वारकरी होता, गळ्यामध्ये माळ घालता, कीर्तन ऐकता, प्रवचन ऐकता, त्यावेळी तुम्हाला सुद्धा असं वाटेल की आईबाप हे खरंच धनवान आहेत आणि माझ्यावर प्रेम करणारे आहेत। तशी सेवा तुम्ही सुद्धा करावी ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।